नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघामध्ये सध्या पोस्टर वॉर सुरू झालेला आहे। भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करत फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या चरणी वाहिलेल्या 53 सेवा अशा आशयाने शेकडो पोस्टर सध्या नागपूरच्या या परिसरामध्ये आणि या मतदारसंघामध्ये लावण्यात आले आहेत। तर त्याच वेळेला दुसरीकडे काँग्रेसने देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवरती टीका करणारे पोस्टर्स लावले आहेत। दरम्यान काही ठिकाणी विरोधकांनी फडणवीसांच्या कामांचा उल्लेख असलेले पोस्टर्स फाडून टाकले आहेत। त्यामुळे सध्या नागपूरकरांमध्ये दोन्ही बाजूंच्या पोस्टर्सची चर्चा रंगली आहे। नागपुरात आणि खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये एक वेगळा पोस्टर वॉर सध्या सुरू झालेला आहे। काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्राच्या चरणी वाहिलेल्या 53 सेवा या आशयाने नागपुरात भारतीय जनता पार्टीने आणि भारतीय जनता युवा मोर्चाने मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स लावले होते। एका बाजूला जलयुक्त शिवार सारख्या योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये पाण्याची उपलब्धता करून दिली, अशा आशयाचे पोस्टर्स भाजपच्या वतीने लावण्यात आले आहेत। तर नागपूरमध्ये गेल्या वर्षी आणि या वर्षी जी पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली होती त्याचं चित्रण दाखवत काँग्रेसने कुठेतरी टीका करणारे पोस्टर्स लावलेले आहे। अनेक ठिकाणी तर हा पोस्टर वॉर एवढा शिगेला गेलेला आहे की काही ठिकाणी एकमेकांचे पोस्टर्सही कार्यकर्त्यांनी फाडलेले आहेत। त्यामुळे वेगळ्या पद्धतीने प्रचारही होत आहे आणि एकमेकांचे पोस्टर्स फाडून एकमेकाच्या प्रचारामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्नही नागपूरमध्ये होताना दिसतंय। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।